नमस्कार. मराठी रोहिणी किचन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करते. तर माझ्या प्रत्येक सुगरणीला व गृहिणीला स्वयंपाकघरात उपयोगी येतील व अत्यंत फायद्याच्या अशा आपण किचन टिप बघणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. आपल्या स्वयंपाकघरामध्ये आपण गॅस सिलेंडरचा किंवा गॅसचा वापर करत असतो. तर गॅस सिलेंडरचे दर दिवसेंदिवस गगनाला भिडलेले आहेत. म्हणजेच दिवसेंदिवस वाढतच आहेत. त्यामुळे प्रत्येक सुगरणीचा व गृहिणीचा हा प्रयत्न असतो की आपण आपल्या गॅसची कमीत कमी बचत कशी करता येईल. तर प्रत्येक सुगरणी यासाठी प्रयत्न करत असते. तर माझ्या प्रत्येक सुगरणीला व गृहिणीला स्वयंपाकघरात गॅसची बचत करता येईल अशा काही महत्त्वाच्या खास किचन टिप आज आपण बघणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर हा व्हिडिओ प्रत्येकीने शेअर नक्की करा. अत्यंत महत्त्वाची टिप नंबर 1. स्वयंपाकघरात किंवा आपल्या किचनमध्ये जेवण बनवताना, अन्न शिजवताना योग्य प्रमाणात त्यामध्ये पाणी टाकावे. पण जर तुम्ही आवश्यकतेपेक्षा जास्त पाणी त्यामध्ये वापरल्यास किंवा घातल्यास गॅस हा जास्त प्रमाणात लागतो. कारण त्यामध्ये जास्त पाणी घातल्यामुळे भाजीतील जास्तीचं पाणी आटवण्यासाठी आपल्याला जास्त वेळ ते भांडं उष्णतेखाली म्हणजेच गॅसवरील उष्णतेवर ठेवावे लागते. यासाठी तुम्ही कोणतीही भाजी किंवा कोणताही दुसरा अन्नपदार्थ शिजवत असाल तर त्यावेळेस त्यामध्ये योग्य प्रमाणात पाणी घाला किंवा टाकणं पण आवश्यक आहे. तर तुम्ही पण तुमच्या स्वयंपाकघरामध्ये स्वयंपाक बनवताना योग्य प्रमाणात पाणी वापरले तर आपल्या गॅसची बचत नक्कीच होईल. तर तुम्ही पण तुमच्या स्वयंपाकघरामध्ये स्वयंपाक बनवताना ही टीप नक्की फॉलो करा व आपल्या गॅसची बचत नक्की करा. अत्यंत महत्त्वाची व अत्यंत फायद्याची प्रत्येक सुगरणीसाठी टिप नंबर 2. स्वयंपाकघरात आपण दररोज चपाती किंवा पोळ्या बनवत असतो. त्यामुळे चपाती किंवा पोळ्या बनवताना आपल्याला आपल्या गॅसचा आपण जास्तीत जास्त वापर होतो किंवा करतो. तर चपाती बनवताना गॅस वाया जाऊ नये यासाठी छोट्या छोट्या चपात्या लाटून त्याचे उंडे करून ठेवावेत किंवा घ्यावेत आणि मग गॅस पेटवावा व नंतर चपात्या लाटाव्या. यामुळे चपात्या पटापट लाटल्या जातात आणि गॅसची जास्त वाया जात नाही. यामुळे पण आपल्या गॅसची बचत होते. तर प्रत्येक सुगरणीने व गृहिणीने दररोज आपण चपाती बनवत असतो. तर चपाती बनवताना ही टीप तुम्ही नक्की फॉलो करा. टीप नंबर 3. गॅसचे बर्नर साफ करून सुद्धा जर पिवळी ज्योत येत असेल किंवा दिसत असेल तर गॅस चालू केल्यानंतर जर गॅसचा पण वास येत असेल तर अशा वेळी काय करायचं? चांगल्या गॅस शेगडी दुरुस्त करणाऱ्या व्यक्तीकडून आपल्या गॅस शेगडीची दुरुस्ती ताबडतोब करून घ्यावी. तर यामुळे पण आपल्या गॅसची बचत होऊ शकते. प्रत्येक सुगरणीसाठी व गृहिणींसाठी अत्यंत फायद्याची टिप नंबर 4. स्वयंपाक बनवताना त्यासाठी आपण भाजीपाला वापरत असतो. तर ह्या भाज्या शिजवण्यापूर्वी त्या फ्रीजमधून 2 तास आधी बाहेर काढून ठेवाव्यात व नंतर सामान्य तापमानाला आल्यावर त्या कट करून घ्याव्यात किंवा कापून घ्याव्यात व नंतर घराच्या गच्चीवर किंवा बाहेर म्हणजे जिथे पुरेसं ऊन येतं अशा ठिकाणी फ्रीजमधून काढून भाज्या तिथे उन्हामध्ये नेऊन ठेवाव्यात. यामुळे त्या लवकर सामान्य टेम्परेचरला किंवा तापमानाला येतात व नंतर ह्या भाज्या सामान्य तापमानाला आल्यानंतरच त्या शिजायला टाकल्यास पटकन शिजतात. यामुळे पण आपल्या गॅसची बचत होते किंवा होऊ शकते. तर माझ्या प्रत्येक सुगरणीने भाजी बनवताना तुम्ही ही टीप नक्की ट्राय करू शकता. अत्यंत फायद्याची पुढील टीप आहे टीप नंबर 5. किचनमध्ये मायक्रोवेव्हचा जास्त वापर केल्यास स्वयंपाकाच्या गॅसची भरपूर प्रमाणात बचत होते. अत्यंत महत्त्वाची व अत्यंत फायद्याची पुढील टीप आहे टीप नंबर 6. स्वयंपाक बनवताना गॅस बर्नरची ज्योत ही नेहमी निळसर दिसत असेल किंवा दिसत असल्यास गॅस बर्नर योग्य रीतीने कार्य करत आहे हे समजावे किंवा समजते. पण जर गॅस बर्नरची ज्योत पिवळी ज्योत दिसत असेल तर गॅसचा उपयोग योग्य रीतीने
होत नाही हे समजावे. अशा वेळी बर्नर साफ करून घ्यावे. यामुळे गॅसची पण आपल्या बचत होते. गॅस बर्नर दर 3 महिन्यांनी साफ करून त्यातील कार्बन साचलेला काढावा. तर तुमच्या पण गॅसची बचत होण्यासाठी तुम्ही ही टीप नक्की फॉलो करा. गॅसची बचत होण्यासाठी अत्यंत महत्त्वाची व फायद्याची टीप नंबर 7. सिलेंडर जास्त दिवस टिकावा म्हणून नियमितपणे गॅसचे बर्नर स्वच्छ करत राहावे. बर्नर बुडतील एवढ्या गरम पाण्यामध्ये 1 लिंबू पिळून घ्या व त्यामध्ये थोडासा खाण्याचा सोडा व मीठ टाकून रात्रभर तसेच राहू द्यावे व दुसऱ्या दिवशी बर्नर घासून स्वच्छ करून घ्यावे. यामुळे बर्नर खूप छान असे स्वच्छ होतील व जास्त गॅस पण आपला वाया जाणार नाही आणि गॅस सिलेंडर जास्त दिवस यामुळे टिकतो. तर गॅस सिलेंडर जास्त दिवस टिकवण्यासाठी तुम्ही ही टीप नक्की फॉलो करा. अत्यंत फायद्याची टीप नंबर 8. आपल्या किचनमध्ये स्वयंपाक बनवताना आपण नेहमी पसरट बूड असलेल्या भांड्याचा आपल्या स्वयंपाकघरामध्ये वापर करावा. यामुळे देखील आपल्या गॅसची बचत होऊ शकते किंवा होते. तसेच भांडे ठेवल्यावर ज्योत बुडापासून अर्धा इंच असावी. यामुळे गॅसची बचत होते कारण भांड्याला उष्णतेचे प्रेशर मिळून अन्न त्यामधील पदार्थ जे आपण टाकलेले आहेत अन्नपदार्थ ते लवकर शिजतात. यामुळे आपल्या गॅसची बचत होते व लवकर अन्नपदार्थ शिजल्यामुळे आपल्या वेळेची सुद्धा बचत होते. अत्यंत उपयुक्त व अत्यंत फायद्याची पुढील टीप आहे टीप नंबर 9. स्वयंपाकघरात गॅस सिलेंडरचा वास येत असेल तर आगपेटी, दिवे, लायटर अशी कोणतीही वस्तू चालू किंवा बंद करू नये. यामुळे स्फोट होण्याचा धोका असतो. तर तुम्ही पण तुमच्या स्वयंपाकघरामध्ये ही टीप नक्की फॉलो करा. अत्यंत खास व महत्त्वाची टीप नंबर 10. वेळोवेळी गॅस नळी व रेग्युलेटर तपासावे व जर त्या ठिकाणी आवाज किंवा वास येत असेल तर त्याची ताबडतोब दुरुस्ती करून घ्यावी. साधी सोपी पण अतिशय महत्त्वाची टीप नंबर 11. गॅसवर भांडी ठेवण्यापूर्वी त्यात भांडी घासल्यावर किंवा धुतल्यावर जे पाणी असते ते पाणी प्रथम कपड्याने स्वच्छ पुसून घ्यावे. यामुळे सुद्धा आपल्या गॅसची बचत होते. प्रत्येक सुगरणीसाठी अत्यंत महत्त्वाची व फायद्याची टीप नंबर 12. प्रेशर कुकरमध्ये अन्न शिजवले तर आपल्या गॅसची बचत होते. वरण भात शिजवतात तेव्हा बटाटे टाकून त्यामध्ये शिजवून घ्यावे व नंतर फोडणी द्यावी. यामुळे पण आपल्या गॅसची बचत होते व आपल्या वेळेची सुद्धा यामुळे बचत होते. तर तुम्ही पण तुमच्या स्वयंपाकघरामध्ये झटपट स्वयंपाकासाठी ही टीप नक्की ट्राय करू शकता. वरील टीप आवडल्यास मराठी रोहिणी किचन या आपल्या मराठमोळ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व असेच नवनवीन व छान छान व्हिडिओ तुमच्या मित्र मैत्रिणीला शेअर करायला अजिबात विसरू नका. चला तर मग भेटू अशाच पुढच्या एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.